N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारवे MIDC परिसरात एका नामांकित कारखान्यात सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जवळपास 30 कोटी रुपयांचा ड्रग साठा जप्त केला होता। या संदर्भात एका महिलेसह अन्य जणांना अटक केली होती, तर काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं। यानंतर या प्रकरणाचा कसून तपास करीत काही धागेदोरे या टीमच्या हाती लागले होते। त्यानंतर आज रोजी विटा पोलीस ठाण्याअंतर्गत कारवे येथील MIDC मध्ये पुन्हा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक विटा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना घेऊन कारवे येथील MIDC परिसरातील चालू बंद कंपनी अंमली पदार्थ विरोधी तपासणी पथकाने MIDC मधील एकूण 17 बंद कंपन्यांची तपासणी केली। अचानक पोलीस प्रशासनासह अंमली पदार्थ विरोधी पथक दाखल झाल्याने त्या परिसरात एकच खळबळ उडाली। 17 बंद कंपन्यांची तपासणी केली असता पोलीस प्रशासनासह या टीमला काहीही आक्षेपार्ह साहित्य अगर वस्तू मिळून आल्या नाही। सदर या पथकामध्ये तपासकामी विटा नायब तहसीलदार श्री साळुंखे, ड्रग्ज इन्स्पेक्टर श्री कारंडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी श्री हरबळ, MIDC सांगलीचे अनुरेखक श्री मगदूम तसेच विटा पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर यांनी तपासणी केली। तसेच तेथे काम करणाऱ्या सर्व कंपन्यातील कामगार, चालक, मालक यांच्याशीही संवाद साधल्याची माहिती मिळाली। ड्रग्ज कारखाना या परिसरात मिळून आल्याने या परिसरात पुन्हा असे प्रकार चालू आहेत का? जेव्हा कोणी अंमली पदार्थांचा अवश्य साठा जमा करून ठेवला आहे का? अन्य कारखान्यांमध्ये असे काही उद्योग चालतात का? या संदर्भात सर्व माहिती व तपासणी संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनाने केली, मात्र पोलिसांना या संदर्भात काहीही हाती लागलेलं नाही। सदर त्या परिसरात या टीमने संबंधित चालक, मालक व कर्मचारी कामगारांना काही सूचना दिल्याचं समजतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।